विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आज आपण प्रॅक्टिस ऑफ MCQs ऑन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टम अँड टॅली ओके यावरती आज आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस घेणार आहोत. तर मी आपणा सर्वांचं या यूट्यूब लेक्चर सिरीजमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आता आपण बघूया वन बाय वन कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असू शकतात कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टम अँड टॅलीवरती. ओके, चला तर मग पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट, ऑनलाईन व्हाउचर क्रिएशन फ्रॉम डे बुक रिपोर्ट बाय प्रेसिंग. आता बघा, आपण टॅलीमध्ये कोणतं बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला तो रिपोर्ट आपल्याला मिळतो किंवा आपण तो रिपोर्ट तयार करतो. तर बघा, ऑप्शन इज ए ऑल्ट प्लस ए, देन बी शिफ्ट प्लस ए, देन सी शिफ्ट प्लस बी, देन डी कंट्रोल प्लस ए. ओके, तर याचे ॲन्सर जे आहे ते असणार आहे ए इज अल्टर प्लस ए. या वरती जर आपण बटन प्रेस केलं तर आपल्याला डे बुक रिपोर्ट आपल्याला मिळत असतो किंवा आपण तो क्रिएट करतो. ओके, आन्सर इज ए अल्टर प्लस ए. देन नंबर क्वेश्चन सेकंड, इन्कम टॅक्स नंबर ऑफ द कंपनी विल बी अपियर इन विच रिपोर्ट. आता बघा, कंपनीचा जो इन्कम टॅक्स नंबर जो असतो तो कोणत्या पत्रकावरती छापला गेला जातो. तर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, देन पेमेंट व्हाउचर, देन रिमाइंडर लेटर, देन कॅश अँड बँक बुक. ओके, तर यामध्ये पेमेंट वाउचर जे आहे त्याच्यावरती आपला इन्कम टॅक्स नंबर हा कंपनीचा लिहिला गेलेला असतो. जस्ट आन्सर इज बी पेमेंट व्हाउचर. देन नंबर 3 क्वेश्चन, F12 इज नोन ॲज. म्हणजे F12 ज्या आपल्या कॉम्प्युटरच्या ज्या कीबोर्डवरती जे F12 आहे त्याचा अर्थ काय ॲज अ टॅलीच्या भाषेमध्ये. तर बघा, कंपनी कॉन्फिगरेशन, देन टॅक्स, देन सी इज अकाउंटिंग फीचर्स, देन डी इज कंपनी फीचर्स. तर लक्षात घ्या, F12 जर आपण प्रेस केलं तर आपल्याला कंपनी कॉन्फिगरेशन हा ऑप्शन येत असतो. तर त्याचा आन्सर बघा काय, तर ए इज कंपनी कॉन्फिगरेशन. ओके, क्वेश्चन इज 4, कंपनी रिस्टोर ऑप्शन इज अवेलेबल इन. आता कंपनी रिस्टोर ऑप्शन हा कुठे असतो तर बघा, किंवा कोणत्या कंटेंटमध्ये असतो. तर ऑप्शन बघा कुठले उरले आहेत. ए इज कॉन्फिगरेशन, देन कंपनी फीचर्स, सी इज कंपनी इन्फॉर्मेशन, डी इज बोथ ए अँड बी. तर ह्याचं अचूक उत्तर जे आहे ते म्हणजे कंपनी इन्फॉर्मेशन. आता कंपनी इन्फॉर्मेशनमध्येच रिस्टोर ऑप्शन हा अवेलेबल असतो. तर आन्सर बघा, आन्सर इज सी कंपनी इन्फॉर्मेशन. देन नंबर 5, विच ऑप्शन इज यूज्ड इन टॅली टू मेक चेंजेस इन क्रिएटेड कंपनी. आता कंपनी क्रिएट केलेली त्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. तर कुठल्या ऑप्शनच्या माध्यमातून आपल्याला ते बदल करता येतील. तर ऑप्शन बघा कुठले आहेत. ए इज सिलेक्ट कंपनी, बी इज सेट कंपनी, सी इज अल्टर, डी इज नन ऑफ दिस. तर लक्षात घ्या, जे सी ऑप्शन जो आहे तो अल्टर आहे. अल्टर प्रेस केल्यानंतर आपल्याला अल्टर या घटकाखाली आपल्याला कंपनीमध्ये काही चेंजेस करता येतात. कंपनीच्या काही बाबीमध्ये असतील किंवा काही मिस्टेक झाल्या असतील त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात. तर अल्टर हे आन्सर असणार आहे सी. तर बघा, आन्सर इज सी अल्टर. ओके, देन नंबर 6 क्वेश्चन बघा, व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ टॅली. ओके, आता टॅलीचा फुल फॉर्म काय आहे तर बघा, ऑप्शन काय दिलेले त्यांनी, ट्रान्झॅक्शन अलाउड इन लिनियर यार्ड्स, देन transaction allowed in a linear line yards, then transaction allowed in a linear line yards. ओके, बी मध्ये आहे इयर. ओके, इथं काय आहे, सी तर यार्ड्स. ओके, देन डी इज ट्रान्झॅक्शन अकाउंटिंग इन अ लिनियर लाईन यार्ड्स. आता लक्षात घ्या, हे जे ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन आपल्याला सारखे वाटतात किंवा आपल्यामध्ये जमले होतं. तर लक्षात घ्या, पहिला ऑप्शन काय आहे तर लिनियर यार्ड्स आहे. ओके, देन लिनियर इयर आहे, देन लिनियर यार्ड्स आहे, देन लास्ट वन इज अकाउंटिंग आलेलं आहे या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचं. तर या ठिकाणी टॅलीमध्ये ट्रान्झॅक्शन अलाउड इन अ लिनियर लाईन यार्ड्स हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याचा ऑप्शन जो आहे, करेक्ट ऑप्शन आहे तो सी. ओके, ट्रान्झॅक्शन अलाउड इन अ लिनियर लाईन यार्ड्स. ओके, जस्ट सी द ऑप्शन इज सॉरी सी द करेक्ट आन्सर इज सी, ट्रान्झॅक्शन अलाउड इन लिनियर लाईन यार्ड्स. ओके, टॅलीचा फुल फॉर्म आहे तो. ओके, देन नेक्स्ट वन,
नंबर 7, हू इज द फाउंडर ऑफ टॅली. ओके, टॅली ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा हे सॉफ्टवेअर आहे किंवा ही जी काही महत्त्वाची बाब आपल्या इंडियामध्ये आहे उद्योगाच्या बाबतीत अकाउंटिंग करण्यासाठी, हे कोणी डेव्हलप केलेलं आहे? तर बघा कुठले ऑप्शन्स आर. ए इज श्यामसुंदर गोइंका, बी इज डेनिस रिच, देन सी इज लेडॉर्प, देन डी इज जेम्स. तर लक्षात घ्या, इंडियामध्ये हे टॅली सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. तर इंडियन नाव जे आहे या ठिकाणी मला पाहायला मिळतं, तर ते आहे श्यामसुंदर गोयंका. ओके, तर ऑदर जे आहेत ते आपल्याला जास्त माहीत नाहीत. ओके, तर ते आहे ऑप्शन इज ए. आन्सर इज श्यामसुंदर गोयंका. ओके, देन नंबर 8 क्वेश्चन, विच की इज यूज्ड टू पोस्ट एंट्री इन डेबिट नोट इन टॅली. ओके, टॅलीमध्ये आपण डेबिट नोट एंट्री जी आहे कुठल्या कीच्या माध्यमातून तयार करतो किंवा कुठल्या कीच्या माध्यमातून आपल्याला डेबिट एंट्री नोट तयार करता येते. तर बघा ऑप्शन्स आहेत Ctrl+F8, बी Ctrl+F9, सी F8, डी F9. तर ऑप्शन इज ए. Ctrl+F8 केलं तर आपण किंवा प्रेस केलं तर आपल्याला हे ऑप्शन्स अवेलेबल येतात डेबिट नोट एंट्री करण्यासाठी. ओके, आन्सर इज ए. Ctrl+F8. Okay, then number 9, how many types of companies can be created in Tally? ओके, जर आपल्याला 2च कंपनी तयार करा येतात, यात बघूया म्हणजे 2 पद्धतीच्या. तर यात ऑप्शन बघा पहिला दिलेला आहे 2, देन बी इज 3, सी इज 4, डी इज 5. तर आन्सर इज ए, दॅट इज 2. ओके, 2 कंपनी तयार करतात. देन नंबर 10 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड फॉर व्हाउचर एंट्री. ओके, आता व्हाउचर एंट्रीसाठी काय वापरलं जातं किंवा कशा पद्धतीने आपल्याला व्हाउचर एंट्री करता येते. तर बघा नंबर 10 क्वेश्चन आहे. तर ए इज ग्रुप्स, बी इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ कंपनीज, देन सी इज सब ग्रुप अँड डी इज लेजर अकाउंट. आता लक्षात घ्या, व्हाउचर एंट्री म्हटलं की आपल्याला हे लेजर अकाउंटमध्येच आपल्याला एंट्रीज ह्या करता येतात किंवा ह्या एंट्री त्या ठिकाणी जात असतात. ओके, तर ऑप्शन इज डी, लेजर अकाउंट. ओके, देन 11 नंबर क्वेश्चन, सॅलरी अकाउंट कम्स अंडर विच हेड. ओके, हे जे आपण सॅलरी वगैरे देतो आपल्या कर्मचाऱ्यांना, ते अकाउंट कोणत्या हेडखाली येत असतं ते आपल्याला आता बघायचं आहे. ऑप्शन नंबर काय आहेत बघा. ए इज इनडायरेक्ट इन्कम्स, बी इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सी इज इनडायरेक्ट इन्कम, सॉरी सी इज डायरेक्ट इन्कम्स, देन डी इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता मुळात सॅलरी हा काय हो, तर तो आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, लक्षात घ्या. तर त्याचा आन्सर इज बी, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असायला पाहिजे. तर आन्सर इज बी, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. देन नंबर 12 क्वेश्चन, विच ऑप्शन इज यूज्ड इन टॅली टू क्लोज ओपन द कंपनी. ओके, अल्टर, शट कंपनी, क्रिएट कंपनी, सिलेक्ट कंपनी. तर याच्यामध्ये काय विच ऑफ द, तर ऑप्शन असणार आहे बी. ओके, दॅट इज शट कंपनी. देन 12 नंबर, व्हेअर डू वी रेकॉर्ड ऑल टाईप्स ऑफ ॲडजस्टमेंट एंट्री इन टॅली. तर लक्षात घ्या, कुठल्या पद्धतीमध्ये आपण सगळ्याच एंट्री ह्या टाईप करू शकतो. तर बघा ॲन्सर आहे, ऑप्शन दिलेले आहेत बघा ते, F4 कॉन्ट्रा, F5 पेमेंट, F6 रिसिप्ट, F7 जनरल. तर या ठिकाणी ॲन्सर असणार आहे डी इज जनरल. जनरलमध्ये आपण सगळी एंट्री पास करतो. तर बघा डी इज जनरल. देन नंबर 14, विच ऑप्शन इज यूज्ड टू एक्झिट टॅली. तर एक्झिट टॅलीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला क्विक म्हणजे क्वाईट जे बटन आहे ते आपण प्रेस केलं किंवा क्यू केलं, क्यूवरती जर आपण प्रेस केलं तर आपण लगेच त्यातून बाहेर पडतो. ऑप्शन इज बी. तर यात ऑप्शन काय कुठलं दिलं पाहिजे, एक्झिट. आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला जम्बलिंग होतं एक्झिट किंवा क्लोजवरती आपण हे करतो. तर त्याचा ऑप्शन आहे बी. ओके, ऑप्शन इज बी, क्वाईट. ओके, देन नंबर क्विट म्हणून त्याला. देन नंबर 15, व्हॉट आर द टाईप्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टम. ओके, कॉम्प्युटराइज्ड अकाउंट सिस्टममध्ये कुठले कुठले प्रकार आहेत. ए इज रेडी टू यूज सॉफ्टवेअर, बी इज कॉम्प्युटराइज्ड सॉफ्टवेअर, देन सी इज टेलर मेड सॉफ्टवेअर, अँड डी इज ऑल ऑफ द अबाव. ओके, ए बी सी अँड डी. ओके, तर हे तिन्हीचे तिन्ही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहेत. तर ते आहे ॲन्सर इज डी, ऑल ऑफ द अबाव. ओके, तर ॲन्सर इज डी, ऑल ऑफ द अबाव. तर ओके, तर या ठिकाणी आपण सर्वांनी या लेक्चरमध्ये हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला. तुम्ही सर्वांनी या यूट्यूब चॅनलला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी असतील, कॉमर्स संदर्भातलं काही ज्ञान असेल, अकाउंटच्या संबंधातलं काही अडचणी असतील, तर यावरती तुम्हाला त्याचे व्हिडिओज पाहायला मिळतील. तर आपल्या मित्रामध्ये हे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काही महत्त्वाच्या नोटिफिकेशनसाठी किंवा महत्त्वाच्या काही बाबीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओके, थँक्यू.